मागतोय ना, तर आमच्याकडे परत बाग म्हणून असते, परत बाग म्हणतो आम्ही त्याला. प्रत्येक महिलांना असं सांगते मी की तुम्ही प्रत्येकीने एक परत बाग खातं खोलल्याच्या नंतर 6 महिने त्यांना आम्ही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देतो. परत नमस्कार, मी विशाल सोनोने आणि नवरात्रीच्या 8व्या दिवसाची मुलाखत आपण घेत आहोत. आणि या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहे ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या सुनंदा माधवराव खोमणे. भराडे येथून त्या आहेत. त्यांचा प्रेरणादायी प्रवास व त्या ज्या पदावरती काम करत आहेत, उमेदचा एक मोठं पद त्यांच्याकडे आहे, ICRP म्हणून त्या काम करत आहेत. त्या पदापर्यंत येण्यासाठी त्यांना काय काय संघर्ष करावा लागला आणि कसं काम नेमकं त्या पदाअंतर्गत त्यांचं चालतं, हा सगळा भाग आपण नवरात्र विशेष या मुलाखतीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मॅडम मला सांगा की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आणि तुम्ही कशा पद्धतीने या पदाकडे आलात? माझं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि मी खूप म्हणजे खेड्यागावातून शिक्षण केलेलं आहे. तर 10वी पर्यंत शिक्षण झालं, मग माझं लग्न झालं, मग मी इथं आले. आता तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर देखील इतका मोठा कारभार सांभाळत आहे की बऱ्याच महिला तुमच्याकडे येत असतात आणि तुम्ही सातत्यानं पुढचं शिक्षण देखील चालू ठेवलं असेल. आता पुढचा एक भाग येतो की ज्यावेळी तुम्ही ह्या उमेद प्रकल्पामध्ये आलात त्यावेळी सुरुवातीला तुम्ही बचत गट चालू केला. जो सुरुवातीला बचत गट चालू केला तो बचत गट नेमका कशा पद्धतीनं तुम्ही चालू केला, काय? माझं काय झालं की मी नवीन माझा पहिला गट चालू केला. पहिले मी 10 महिला केल्या, म्हणजे 10 महिलांना पण खूप मला असं एक एक करून आणावं लागलं आणि तेव्हा त्या तयार झाल्या आणि त्यांना ते फायदे पण थोडे, म्हणजे मला पण एवढं काही माहिती नव्हतं, तर मी त्यांना असं व्यवस्थित फायदे सांगितले. मग 10 महिला माझ्या तयार झाल्या. मी माझा गट केला आणि बँकेमध्ये खातं खोललं. मग त्याच्यानंतर आमचे म्हणजे सर आहे ना पंचायत समितीचे, तर ते आले आणि त्यांनी बघितलं किंवा यांनी गट केला स्वतःहून. मग ते माझ्याकडे आले आणि मला माहिती दिली की ताई तुम्ही असं अजून गट बनवा. मग मी अजून म्हणजे 7-8 गट बनवा म्हणे तुम्ही. मग मी ते अजून गट सुरुवात केली. मग माझ्याकडे महिला यायला लागल्या आणि एका महिलाला फायदे सांगितले मी की तुम्ही गटात आला काय फायदा होतो, कसा होतो. मग मी असे 8-9 गट केले. मग परत सर पण माझ्याकडे आले आणि अजून वर्धिनी आला आणि मग त्यांनी माझं काम बघून मला CRP दिलं. आता तुम्ही जे ICRP नावाचं पद सांगितलं, नेमकं काय काम या ICRP पदाअंतर्गत चालतं आणि नेमकं काय काय करता येतं या पदाअंतर्गत, काय? माझं काय माहिती का, जे म्हणजे एक गट मला करावं लागतं. आता एक गट आहे समजा, एक गट करायचा म्हणजे 10 महिला मला बोलावं लागतं, त्यांना व्यवस्थित माहिती द्यावं लागते, तो गट तयार करावा लागतो आणि बँकेमध्ये खातं खोलावं लागतं. खातं खोलल्याच्या नंतर 6 महिने त्यांना आम्ही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देतो. परत पंचायत समितीकडनं 30,000 रुपये त्याला RF म्हणून भेटतो, म्हणजे गट चालवायला. आणि आपला गट पुढे म्हणजे कसा हे करायचा, त्यांना गटात व्याजाने द्यायचं आणि आपला गट पुढं वाढवायचा. किंवा एखादी महिला आहे, तिला आता पडलं काम लगेच पैशाचं, आता रात्र झाली आणि तिला जायचं दवाखान्यात, आपण कोणाकडून लगेच पैसे निघून आणि गटात पडलेले पैसे, मग ती समजा गेली दवाखान्यात तरी आम्ही पाठवून तिला पैसे पाठवतो. जे पैसे आहे 30,000 रुपये भेटले, तुझं काम करून दे, तुला व्याजाने देतो गटातल्या गटामध्ये आणि त्याचं व्याज भेटलं की ते 10 महिन्याच्या खात्यावर. म्हणजे थोडक्यात ज्या 10 महिला तुम्ही जोडल्या त्यांचा गट तयार केला, त्यांचे खातं आणि मग ते पैसे जमा करून त्या पैशातनं कुठल्याही एका महिलेला जर काम पडलं, अचानक पडलं, त्या महिलेला पटकन मदत करता येईल. हा ग्रामीण लेवलचा असलेला त्या गटाचा एक मोठा फायदा आपल्याला सांगितला जातो. दुसऱ्या प्रश्नाकडे येतो मी. आता बचत गट तयार करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. 10 महिला म्हणजे 10 विचार एका ठिकाणी आणायचे, काय संघर्ष करावा लागतं, काय अडचणी येतात, काय सांग? आपण मी समजा आता तरी 10 महिला एका महिलेकडे जावं लागतं. मग महिला सांगतात की आम्हाला गट पहिल्या दिवशी मी म्हणता त्या सांगायचं मला गटात यायचं. परत थोडं दुसरा दिवस झाला का त्या पुढचा हे होता की नाही आमची घरची नाही म्हणतात किंवा काहीतरी त्यांच्या अडचणी असतात. परत जाऊन त्याची मिटिंग घेतली, व्यवस्थित त्यांना सांगितलं की तुमच्याच कामाला येणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आला तर तुमचा खूप फायदा होणार आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे म्हणजे तुम्ही जी बचत करणार आहे त्यातून तुमचा खूप फायदा होणार आहे शिक्षणासाठी किंवा तुमचा घरातील समजा आर्थिक खर्च जो खर्च आहे त्या खर्चासाठी.
एकूणच म्हणजे त्यांना त्यांचे फायदे सांगितले की मग त्या तिकडे येतात. हो. पण कधी असेही प्रसंग तुम्हाला आठवले असेल, आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं पहिल्या दिवशी हो म्हणता, दुसऱ्या दिवशी सांगता की आम्हाला घरचे नाही म्हणताय, अशा वेळी त्या महिलांची मनधरणी करावी लागते किंवा त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. काय नेमकं करावं लागतं, कसा कसा तो प्रसंग असतो, एखादा अनुभव सांगा. अनुभव म्हणजे काय होतं माहिती का, महिलांना पहिले असं लक्षात येतं की चला आपल्याला गटात जायचंय, समाज जायचंय, त्यांना मी माहिती दिलेली असते त्यानुसार आहे त्यांचं, पण परत मानसिकता अशी बदलून जाते, त्यांना वाटतं की नाही आपण एवढेच पैसे भरायचे, मग हळूहळू पुन्हा एवढ्याच पैशात काय होणार आहे. मग परत त्या माझ्याकडे आले की मी त्यांना असं म्हणजे एक महिला माझ्याकडे अशी आली होती की ती म्हटली ताई फक्त 100 रुपयामध्ये काय होणार आहे, 100 रुपये बचत करतो आपण, याच्यात काय होणार आहे. मग मी तिला व्यवस्थित सांगितलं तू बचत 100 करते ना, तर तू जेव्हा गटामध्ये येशील 3 महिने झाले की तुला म्हणजे तुमच्या पूर्ण समूहाला 30,000 रुपये आमच्याकडून आरेख भेटतो, म्हणजे तुमचा समूह चालवण्यासाठी. मग तुम्ही 100 रुपयावरच नसतात ना, तुम्ही समजा त्या 30,000चं तुम्ही समजा 600 रुपये व्याज येतो तुम्हाला महिन्याला, तेव्हा तुमच्या 10 जणींच्या खात्यावरती राहतं तिथं व्याज, सगळ्यांना त्याचा फायदा होतो. मग तिच्या लक्षात आलं महिलेच्या, लगेच तयार होऊन गेली की येते ताई. म्हणजे एक एक फायदा त्यांना लक्षात आणून द्यावा. आता दुसरा भाग की गट चालू करताय, गट झाल्यानंतर दुसरा भाग आहे की शासनाची उमेद नावाची योजना आहे. ह्या योजनेअंतर्गत भरपूर सारे लाभ महिलांना मिळतात. नेमकं त्या योजनेअंतर्गत जे लाभ मिळतात तुमच्याकडे काही लोकांना मिळाले असतील का, तुमच्याकडे त्याचा रेकॉर्ड असेल. आता नेमकी ती उमेद योजना काय सांगाल. आमच्याकडे आता एक लखपती दिदी योजना आलेली आहे. ती म्हणजे 10 महिलांच्या जी महिला काही व्यवसाय करते तिला ते लखपती दिदीचं समजा कर्ज भेटतं, आणि ते कर्ज भेटलं म्हणजे मग ती अजून व्यवसाय पुढं चालू म्हणजे मोठा व्यवसाय करते. म्हणजे त्या योजनेअंतर्गत महिलांना असा छोटा व्यवसाय असतो, त्यांनी एखादं कटलेले टाकलेलं असतं, मग जी लखपती दिदी योजना आहे आपली, मग त्याच्यामध्ये त्यांना ते कर्ज भेटतं, ते अजून जेवढं छोटं असतं त्याला अजून थोडंसं मोठं करतात, म्हणजे असं वाढत चालतो व्यवसाय. छोट्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी छान अशी योजना शासनाची आहे. त्यानंतर त्या पदावर असलेल्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. तुम्हाला कुठल्या प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. एक आता आमचा एक निधी आहे CF निधी म्हणून 60,000 असतात. मग ते त्यांना काय सांगावं लागतं की तुम्ही म्हणजे त्यांना भेटले बँकेकडनं म्हणजे पंचायत समितीकडून भेटल्या समजा आमच्या याच्यामध्ये प्रभाग संघ आहे आमचा, प्रभाग संघामधनं ग्राम संघात घ्यावं लागतं आणि नंतर गटात घ्यावं लागतं. मग त्यांचं असं आहे की बाबा त्यांनी कधी हप्ते जमा केले, किती हप्ते जमा केले, हे सगळं मला लिहून ठेवावं लागतं. प्रमुख रेकॉर्ड हा रेकॉर्ड. आणि जेव्हा त्यांना कर्ज पण मिळतं त्यांनी किती हप्ते भरले, किती परतफेड केले किंवा कोणी केले नाही, त्यांना पण तिथं जाऊन सूचना द्यायच्या की तुम्ही बरोबर भरा, ते बँकेचे असले तरी भरा किंवा मग आमचे ग्रामसंघाचे असले तरी भरा, व्यवस्थित वेळेवर भरा. म्हणजे कर्ज दिल्या जातं शासनाकडनं, त्या कर्जाचा सगळा रेकॉर्ड जवळपास तुमच्याकडे ठेवावा लागतो. त्यांनी दिला नसेल त्यांना तुम्हाला जाऊन सांगायचं की यार बाबा हे भरा, जेणेकरून भविष्यात त्यांना त्या योजनेअंतर्गत परत त्यांना योजना भेटेल, परत त्यांना फायदा होईल. कारण त्यांनी हे जर व्यवस्थित भरलं त्यांना पुढचा फायदा लगेच भेटतो, लाभ भेटतो काहीतरी, म्हणजे त्याच्या पुढे येतं. आणि त्यांनी जर हे भरलं नाही तर मग त्यांना परत लाभ मिळत नाही. त्याच्यासाठी मी त्यांना व्यवस्थित सांगते की तुम्ही असं करा म्हणून, मग ते व्यवस्थित भरतात. पुढची लाभ मिळवण्यासाठी मागचा रेकॉर्ड त्यांना सातत्यानं क्लिअर ठेवावा लागणार आहे. तो रेकॉर्ड जर क्लिअर असला तरच त्यांना पुढचे लाभ मिळू शकतात. दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की आता पदावर असणारा व्यक्ती असल्यावर अनेक सगळ्या घरच्या कामांना सोडून किंवा घरच्या कामं पूर्ण करून मग तुम्हाला तिकडे तो वेळ द्यावा लागतो. घरच्या कामांचं मॅनेजमेंट कसं तुम्ही करता आणि कसं या कामाला वेळ देता. म्हणजे माझे घरचे मी अगोदर महिलांना फोन करते की मला आज तुमची बैठक घ्यायची, मग त्या मला असं म्हणजे वेळ देतात की मॅडम तुम्ही ह्या वेळेस या का त्या वेळेस या, कारण त्यांची वेळ अशी ठरलेली नसते की ह्याच वेळेस या, त्यामध्ये संध्याकाळी या किंवा दुपारी या, तोपर्यंत माझी मी पूर्ण कामं घरचे कामं करते आणि त्यांच्याकडे मग बैठकीला जाते. आणि व्यवस्थित मग त्यांची बैठक घेऊन त्यांचं काय जर नवीन समूह असला तर मग त्या महिलांना व्यवस्थित माहिती द्यायची, त्यांना बँकेविषयी सांगायचं, बँकेतले फायदे सांगायचे किंवा समूहात यांचे सगळे फायदे सांगायचे. आता जसं तुम्ही सांगितलं की महिलांच्या बैठकी घ्यायच्या, नंतर त्यांना ती माहिती सांगायची, काय प्रतिसाद तुम्हाला महिलांचा मिळतो, काय सांगाल की येतात का पूर्ण महिला, लाभ घेतात का सगळ्या महिला, काय सांगायला. माझं म्हणजे माझ्याकडे आता 40 समूह आहेत, 40 गट आहे माझ्याकडं,
पण माझी एकही महिला अशी नाही की ती बिलकुल म्हणजे असं की आता भरणार नाही नंतर भरणार असं करणार, हे काहीच नाही. माझे एवढं व्यवस्थित, कारण माझ्या आमच्या पंचायत समितीला पण सगळे म्हणजे एवढे खुशी की ते म्हणता की भराडीचं पूर्ण गावचे समूह एवढे छान चालू आहे की ते मला खूप हे करतात. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचा रेकॉर्ड चांगला चालू आहे, सगळ्या महिलांचा प्रतिसाद तुम्हाला सगळा व्यवस्थितरित्या मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय, की वेगवेगळ्या की त्यांना कळतंय आपण थोडी गुंतवणूक केली, त्या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला होणार आहे, जी शासन योजना देणार आहे त्या योजनेचा आपण काय जे नियम आहेत शासनाचे त्या नियमाप्रमाणे जर अंमलबजावणी केली तर आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. तुम्हाला असं वाटतं का बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो? हो, होतोय ना. माझ्याकडे म्हणजे पहिले महिला काय करायच्या, बँकेपर्यंत पण नाही जायच्या. मी त्यांना सांगून म्हणजे माझ्या भराडी गावामधली अशी पण एक पण महिला नाही की ती बँकेपर्यंत जात नाही. पहिले मी त्यांना म्हणायचे की तुम्ही बँकेत जा. पहिले जेव्हा समूह तयार केला तेव्हा काहीच करायचे नाही. आता सर्व व्यवहार महिला जाऊन करायला लागला आता प्रत्येकाच्या, आणि व्यवसाय पण करायला लागला. म्हणजे प्रत्येकीचं आता कटलरी पण झालं, पार्लर पण झालं, शिलाई मशीन तर प्रत्येकीकडे आहे. आता सर्वे केला ना आम्ही, खूप कमी महिला निघाल्या की त्या काही म्हणजे शेती करतात, नाही तर जवळपास सगळ्या महिला काही ना काही उद्योग करतात. म्हणजे एकूणच बचत गटाच्या अंतर्गत सगळ्या महिला आर्थिक सक्षम होत आहे आणि हे चांगलं पाऊल आपल्याला महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं दिसतंय आणि चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही देखील त्या ठिकाणी करताय. पुढच्या प्रश्नाकडे येतो मी, की एखादा बचत गट ज्यावेळी यशस्वी कामगिरी करतो, तुमचे आता 40 बचत गट तुम्ही सांगताय, मग 40 बचत गटापैकी किंवा 40 ते 40 बचत गट कुठल्या एखाद्या बचत गटाना ती चांगली कामगिरी तुमच्या केली, काय सांगावं? आमच्या गटाने काय केलं माहिती का, माझं म्हणजे जे आता त्यांना थोडं कर्ज जास्त भेटत नाही, पहिले कर्ज त्यांना 1 लाख भेटतं. मग 1 लाखामध्ये खूप महिलांनी काय केलं, शेळ्या घेतल्या. म्हणजे 10 महिला असतात, कोणी शेळ्या घेतल्या, कोणी शिलाई मशीन घेतली. म्हणजे माझा एक समूह असा आहे की त्यांनी म्हणजे शिलाई मशीन पण करतं, पार्लर पण करत्या आणि शेळ्या पण घेतलेल्या आहेत. हो, करतातच. म्हणजे काही समूह तुमच्या अशा आहे की ते 2-3 व्यवसाय एकत्र मिळून करतात. म्हणजे छान अशा पद्धतीने तुमच्या बचत गटातील महिला आर्थिक सक्षम होतात. बचत गट म्हटल्यानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहतातच, पण बचत गटामध्ये त्या महिला तुमच्याकडे येतात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देता किंवा शासन स्तरावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिल्या जाते. ह्या सगळ्या महिला तुमच्याकडे येऊन प्रशिक्षण घेऊन ज्यावेळी घरी जातात, घरचे निर्णय देखील त्यांना काही घ्यावे लागतात. आणि आधी असं असायचं की महिला घरचे निर्णय घेऊ शकत नव्हती, पुरुष घरचे निर्णय घ्यायचे. तुमच्याकडे येणाऱ्या महिला बचत गटातल्या कितपत घरच्या निर्णयामध्ये सहभागी होत आहे, काय सांगाल? माझ्याकडे येणाऱ्या महिला खूप अशा आहे की त्या म्हणजे इथं माझ्याकडे आल्या, प्रशिक्षण घेतलं आणि घरी गेल्या. खूप महिला म्हणजे ज्या आहेत ज्यांना खूप सवलती आहेत ना, तर त्यांची मुली असतात, मग त्याला याच्यासाठी पाठवावं लागतं ट्रेनिंगसाठी संभाजीनगरला. तर खूप महिला अशा आहेत की पार्लर कोर्स आहे, शिलाई मशीन आहे. तर खूप अशा आहे की घरी गेल्या की त्या म्हणतात आमच्या मुलांना पाठवायचं, त्यांच्या घरच्यांशी बोलवून त्यांना समजावून आणि कशी माहिती द्यायची, काय द्यायची त्यांना पटवून, आणि त्या आमच्या ट्रेनिंगला जातातच. आता जसं तुम्ही सांगितलं की ज्या महिला त्यांचा निर्णय काय असेल तो घरी सांगतात आणि त्यानुसार इकडे त्या पाठवत असतात. पण परत मागचा प्रश्न मी रिपीट करतो थोडा, की घरी निर्णय घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. महिलांना घ्यायचे म्हणजे शेतकरी महिला जर असेल तर मग शेती बीजबाई आणायचं, खत आणायचं, सामाईन आणायचं, या सगळे निर्णय घरी घ्यावे लागायचे. आधी पुरुष घ्यायचे, आता महिला कशा घेतात? आता महिला घेतात. आता काय करायचं ते महिला घेतात, कारण आपल्या याच्यात एवढ्या सुविधा आलेल्या आहेत की समजा तुम्हाला खत बीजवाई पण मिळते आपल्या याच्यामधून. मग त्या घरी गेल्या की त्या घरच्यांना सांगतात की आपल्याला खत बीजवाई गटातूनच घ्यायची आहे. मग अशा प्रकारे मग ते त्यांना समजावून ते म्हणजे त्याच निर्णय घेतात. घरच्यांपेक्षा त्यांचा जास्त निर्णय असतो की आज शेतात म्हणजे काय पेरायचं, आपल्याला जेव्हा पेरायचं असलं तेव्हा मका लावायची की कपाशी टाकायची. आणि पहिले माझ्याकडे म्हणजे आमची बैठक झालेली असते, त्या म्हणतात ताई आम्हाला असं पेरायचंय, मग आपल्याकडनं काही म्हणजे लाभ भेटेल का किंवा आपल्याकडं बियाणे भेटतील का. मग मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगते त्यांना आणि सांगते की इथं भेटेल, आपल्या आहे खूप सुविधा आहे. तुम्ही 10 जणी जरी एकत्र झाल्या आणि तुम्हाला जर खत बीजवाई घ्यायची असली तर त्या खूप कमी दरामध्ये आपल्याला भेटेल. म्हणजे इकडे जर 400ला भेटत असलं तर आपल्याकडे 300ला भेटते. असं भरपूर ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही
ह्या बचत गटाच्या अंतर्गत ज्या महिला तुमच्याकडे येतात त्यांना शेतीच्या उत्पन्नाचे देखील काही वस्तू तुम्ही देऊ शकता आणि त्या इतर भागातल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये देऊ शकता. एकूणच त्या महिला आर्थिक साक्षर होऊ शकतात. छान असं एक्झाम्पल तुम्ही मला सांगितलं शेतीचं, की त्यामुळे महिला खरंच आर्थिक साक्षर होऊ शकतात. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो तुमच्या आता. आणि एक असं आहे की मी त्यांना समजा असं बाहेरचं आपण आता सगळं खत टाकूनच खातोय ना, तर आमच्याकडे परस बाग म्हणून असते, परस बाग म्हणतो आम्ही त्याला. प्रत्येक महिलांना असं सांगते मी की तुम्ही प्रत्येकीने एक परस बाग तयार करायची. म्हणजे असं 2-2 झाडं लावायची कशाची पण. म्हणजे आपण आता याचं वांग्याचं झाड लावलं एकच, किंवा भेंडीचं झाड लावलं, म्हणजे असे 2-2 झाडं लावायचे. तुम्ही सगळे जेवढे खाद्यपदार्थ आपले आहे जेवढे समजा आहे तेवढं तुम्ही थोडं थोडं असं परत बागमध्ये लावायचं. शेंगा, वालाच्या शेंगा, काही 2-2 झाडं लावा, म्हणजे तुमचं घरच्या घरीच हे होईल आणि तुम्हाला असं खत बिजायचं काहीच खायचं काम पडणार नाही. म्हणजे एकूणच त्यांनी जर घरी 2-2 झाडं जरी लावले प्रत्येक भाजीपाल्याच्या थोडक्यात, त्यांना तो काय विना फवारणी म्हणजे आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचा भाजीपाला मिळू शकतो. म्हणजे तो घरच्या घरी ते उत्पन्न त्याचं करू शकता, घरापुरतं जरी येतं. ठीक आहे. आजची ही जी मुलाखत आपण घेतोय नवरात्र उत्सवानिमित्त मुलाखत घेतोय आणि ही नवरात्र उत्सवानिमित्त मुलाखत देत असताना तुमची 8वी मुलाखत आहे आणि या 8व्या दिवसाची मुलाखत असल्यामुळे तुम्ही काय नेमका महिलांना संदेश देऊ शकता, समाजाला संदेश देऊ शकता, विद्यार्थ्यांना संदेश देऊ शकता की जेणेकरून महिला आर्थिक शैक्षणिक साक्षर तयार होतील, काय तुम्हाला वाटतं? माझा एवढाच संदेश द्यायचा आहे मला सर्व महिलांना की तुम्ही उमेदमध्ये या आणि म्हणजे एवढ्या सुविधा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही मुलांना पण साक्षर करू शकता, घरचं पण सगळं म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून याच्यात यायचे, तुम्हाला सगळं सोडून काहीच काम करायचे नाही. तर तुम्ही मुलांसाठी शिक्षणासाठी याच्यामध्ये म्हणजे खूप एवढं दिलेलं आहे सगळं, म्हणजे शासनाने एवढं दिलेलं आहे की तुम्हाला कुठं जायचीच गरज नाही. तुम्ही फक्त समाज जरी आले तर तुम्हाला सगळं कळतं की बा तुमच्या मुलांसाठी काय लाभदायक आहे, तुमच्या शिक्षणासाठी किती सवलत आहे तुम्हाला, म्हणजे कोणत्या पण सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो तिच्यात आल्या. माझ्यासोबत होत्या सुनंदाताई माधवराव खोमणे आणि नवरात्र उत्सव निमित्तानं या मुलाखतीमध्ये 8व्या दिवसाच्या मुलाखतीमध्ये सुंदर असं एक्सप्लेन त्यांनी केले. त्या ज्या विभागामध्ये काम करत आहेत उमेद नावाच्या ICRT ते आहे आणि इथनं महिला साक्षर करण्यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत आहेत. मेहनत, जिद्द आणि चिकाटी या प्रयत्नावर बचत गटाच्या माध्यमातून देखील गावाची नव्हे, तालुक्याची नव्हे, जिल्ह्याची नव्हे तर राज्याची भरभराट आपल्याला करता येऊ शकते असं सुंदर एक्सप्लेन त्यांनी आजच्या मुलाखतीत दिलं. मॅडम, तुम्ही जो वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.